मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकाम हटवण्याचा आजचा मोहिमेचा हा दुसरा दिवस आहे आणि आज देखील या ठिकाणी जेसीबींच्या सहाय्याने या ठिकाणी जो काल अनधिकृत बांधकामं पाडण्यात आलेली होती ती सपाटीकरण करण्याचं काम या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। बंदर मंत्री नितेश राणे यांचा बुलडोझर अखेर मिरकरवाड्यात या ठिकाणी चाललेला पाहायला मिळतो आहे। मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामं या ठिकाणी भुईसपाट झालेली पाहायला मिळतात आणि आता मिरकरवाडा बंदरानं या ठिकाणी मोकळा श्वास घेतलेला आहे। आज मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकाम हटाव मोहिमेचा दुसरा दिवस आहे। जवळपास 319 अनधिकृत बांधकामं या ठिकाणी हटवण्यात मत्स्य विभागाला या ठिकाणी यश आलेलं पाहायला मिळतं आहे। आज देखील मिरकरवाडा बंदरातील मासे विक्री देखील बंद राहणार आहे। आज पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर जवळपास 25 एकर परिसरातील जे अतिक्रमण होतं ते आता पूर्ण या ठिकाणी जमीनदोस्त केलेलं आहे। आज दुसऱ्या दिवशी जमीनदोस्त केलेले अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी सपाटीकरण केलं जाणार आहे आणि मोठ्या संख्येनं सध्या या ठिकाणी बुलडोझर आलेले पाहायला मिळतात आणि जी बांधकामं काल जमीनदोस्त केलेली आहेत ती त्या ठिकाणी आता सपाटीकरण करण्याचं काम या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू झालेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।